सर्वांना नमस्कार. कवळी कळी या कथेचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता संध्याकाळी शेतातून ते सगळे घरी आले. आज ती खूप आतुरतेने रात्र होण्याची वाट पाहत होती. मग ती स्वयंपाकाला बसली आणि तो तिला म्हणाला, मला जरा लवकर जेवायला वाढतेस का? मला जरा जायचं आहे. ती म्हणाली, कुठे जाणार आहात? आता हा प्रश्न तिने पहिल्यांदाच त्याला विचारला होता, कारण याआधी तो त्याच्या मनाचा मालक होता. त्याला वाटेल तेव्हा तो घरातून बाहेर जायचा, वाटेल तेव्हा परत यायचा. कोणीच त्याला रोखायचं नाही किंवा टोकायचं नाही, किंवा त्याच्या आतुरतेने घरी वाट पाहणारं सुद्धा कोणी नव्हतं. म्हणून तो बेलगाम होता. लग्न होऊनही आत्तापर्यंत तो जितका बाहेर राहील, तिच्यापासून लांब राहील, तितकं तिला बरं वाटायचं. पण आता तिला त्याची सवय झाली होती. आणि ती म्हणाली, कुठे जाणार आहात तुम्ही? तो म्हणाला, शेजारच्या गावी तमाशा आला आहे, तो बघायला जाणार आहे. आम्ही पोरं जाणार आहोत. ती म्हणाली, तुमच्या त्या थिल्लर मित्रांसोबत जाणार असाल ना? तो म्हणाला, थिल्लर का म्हणतेस? चांगले आहेत की ते, आणि माझे भाऊसुद्धा आहेत. ती म्हणाली, कशाचे चांगले आहेत? इतक्या छोट्या वयात प्रत्येकाच्या 2-2 बायका आहेत, आणि त्यांच्या बायकाही तशाच बाजिंद्या आहेत, इतर पुरुषांवर डोळा ठेवणाऱ्या. आणि हे असले पुरुष तमाशा करत फिरतात आणि इतर बायकांवर नजर ठेवतात. तो म्हणाला, असं काही नाही, मी त्यांना चांगलंच ओळखतो. ती त्याला निक्षून म्हणाली, पण मी सांगते ना तुम्हाला, नका जाऊ तर नका न जाऊ, माझं तरी ऐका ना. ती जरा लाडात येऊनच म्हणाली, इतक्या रात्री जाण्याची काही गरज आहे का? नका न जाऊ, मला भीती वाटते. तो म्हणाला, कशाची भीती वाटते? ती म्हणाली, अंधाराची भीती वाटते मला, आणि तुम्हीसुद्धा इतके अंधारात जाणार, काही झालं तर? त्याला आता सवय नव्हती त्याची कुणीही काळजी करण्याची. तो म्हणाला, नाही काही होणार, घरात सगळे आहेत की, आई आहे, तात्या आहेत, आणि तू दरवाजा लावून झोप, आतून कडी लाव आणि चिमणी चालू ठेव, विझवू नको मी येईपर्यंत. ती म्हणाली, उंदरानं किंवा मांजरानं चिमणी पाडली तर, आणि अंथरूण पेटलं तर काय करायचं? आणि तुम्ही इथे लाईट का घेत नाही? माझ्या आईच्या घरी लाईट होती, पण तुमच्याकडे वस्तीवर तर लाईटच नाही. आता खरं तर आसपास लाईट आली होती, पण त्याच्या बापाने मुद्दाम लाईटचं कनेक्शन घेतलं नव्हतं. वापरण्यासाठी दररोज खूप पाणी आणावं लागायचं, तेही विहिरीतून आणावं लागायचं. पाण्याचा नळसुद्धा घेतला नव्हता त्याच्या बापानं. कारण का? तर थोड्या दिवसात लग्न झाल्यावर कुबेरला घरातून वेगळा काढायचा, आणि हे सगळं आधीच केलं तर सगळं आयतं मिळेल ना त्याला. त्याला अजिबात काहीच आयतं मिळू द्यायचं नव्हतं. त्याला थोड्याच दिवसात वेगळा काढायचा आणि मग सगळं करायचं. लाईट घ्यायची, नळ घ्यायचा, घर बांधायचं, असं सगळं प्लॅनिंग त्याच्या आईबापाचं होतं. आणि हे सगळं त्याच्या लहान सावत्र भावासाठी ते करून ठेवत होते. घरातल्या प्रत्येक भांड्यावर सुद्धा त्याच्या भावाचंच नाव होतं. कुबेरला मात्र यातला एक छदामही मिळू द्यायचा नव्हता, हे त्यांनी ठरवलं होतं. त्याला आहे तसा अंगातल्या कपड्यासह बाहेर टाकायचा, असं प्लॅनिंग होतं. खरं तर त्याचं लगीनच त्यांना करायचं नव्हतं. त्याला असाच फिरू द्यायचा होता, वळूसारखा, आणि सगळी जमीन घशात घालायची होती त्याच्या छोट्या भावाच्या. अगदी सुईपासून सगळी तयारी करून ठेवत होती त्याची सावत्र आई त्याच्या सावत्र भावासाठी. पण याला मात्र साधी माचीसची काडीसुद्धा घेऊ देत नव्हती, की तिच्यावर सुद्धा हक्क सांगू देत नव्हती. लोकलज्जेखातर बापाने त्याचं लग्न लावून दिलं होतं, पण तो मुंबईवरून आला की 5,000 दे, 10,000 दे, असं करून पैसे घ्यायचा. तुझ्या लग्नात खर्च झाला आहे, खूप कर्ज झालं आहे, पैसे दे, असं म्हणून त्यानं कुबेरकडून सगळ्या लग्नाचा खर्च वसूल केला होता. अगदी त्याच्या बायकोला मंगळसूत्र घातलं होतं, त्याचेही पैसे वसूल केले त्यानं कुबेरकडून. आणि त्या नावाखाली आणखीन बरंच काही करून घेतलं. असल्या माणसाला बाप तरी कोण म्हणेल? कुबेरचा असला स्वभाव पाहून त्याच्याजवळ कोणतीच मुलगी जास्त काळ टिकणार नव्हती, आणि त्याची सासरवाडीसुद्धा त्याला ॲक्सेप्ट करणार नाही, असं त्याला वाटलं होतं.
त्याच्या लग्नाचा आणि संसाराचा खेळ खंडोबा होणार आणि शेवटी सगळं आपल्याला मिळणार. इतकं छान प्लॅनिंग होतं सगळ्यांचं. पण कुसुमची आई खूप चिवट लागली. ती सहजासहजी कुसुम आणि कुबेरला वेगळं होऊ देणार नव्हती. मग आता तो म्हणाला, वाढ मला जेवण, आत्ता पोरं येतील बोलवायला. ती म्हणाली, नाही गेला तर काही बिघडेल का? मग तो हसून म्हणाला, मग मी मागशील ते देशील का? मग नाही जाणार मी, थांबतो घरीच. ती म्हणाली, काय पाहिजे तुम्हाला? आणि त्यानं ओठांचा चोंबू करून तिला दाखवला आणि म्हणाला, मला मुका देशील का? आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, हो देईन, पण जाऊ नका. आता त्याला तर खूप आनंद झाला. इतक्या प्रेमाने जर बायको थांब म्हणत असेल तर कुठलाही पुरुष कसा काय बाहेर जाईल? याच प्रेमाची तर कमतरता होती त्याच्या आयुष्यात. मग तो जेवण करून ओट्यावर गार वारं खात बसला. इतक्यात 10-12 जणांचं, त्याच्याच वयाच्या चुलत भावंडांचं, काही मित्रांचं टोळकं आलं आणि म्हणाली, कुब्या चल लवकर, उशीर होतोय, गाण्याचा आवाज यायला लागलाय बघ. तसे तिनं ऐकलं आणि तिने कान टवकारले, तो काय करतोय हे ऐकण्यासाठी. आणि तो म्हणाला, अरे डोकं दुखतंय माझं खूप, जरा आजारी आहे, मला नाही येऊ वाटत, तुम्ही जा. आणि त्याचा एक भाऊ म्हणाला, काय रे, बायको येऊ देत नाही ते सांग की, बहुतेक तू बायकोचा बैल झालास. बैल कसला, ताटाखालचं मांजर म्हणा, असं आणखीन एक जण म्हणाला. आम्ही नाही बाबा ऐकत इतकं बायकोंचं, आणि बायको रोजच आहे की, पण तमाशा काय रोज रोज असतो का? आलाय आपल्या गावाच्या जवळ तर घेऊया की बघून. आणि कुबेर, अरे खूपच फटाकडे आहेत रे नाचायला यावेळीस, खूपच वेगवेगळ्या. तू जर नाही आला तर पुन्हा पस्तावशील. आणि आता कुबेरच्या तोंडाला पाणी सुटलं. तमाशा हा त्याचा वीक पॉईंट होता. आणि आता कुबेर उठला आणि शर्ट आणायला घरात गेला. सोबतच त्यानं बॅटरीसुद्धा घेतली आणि ती म्हणाली, तुम्ही खरंच निघालात होय? आणि तो म्हणाला, हो, मला सगळे बायकोचा बैल म्हणून चिडवायला लागलेत, जाऊ दे मला. ती म्हणाली, ते काहीही म्हणतील म्हणून लगेच ऐकणार का? तुम्ही गेला तर मी बोलणार नाही तुमच्याशी, आणि मला तर वाटतं की तुमचीच इच्छा आहे जाण्याची म्हणून लगेच निघाला. तो म्हणाला, काही काही गोष्टी त्यांच्या पण ऐकायच्या असतात, मित्र पण सांभाळावे लागतात, झोप गप, असं म्हणून तो गेला. आणि तिला आता राग आला त्याचा. मित्र इतके महत्त्वाचे आहेत का की बायकोचं सुद्धा ऐकायचं नाही, असं तिला वाटलं. तिला वाटलं की त्याला तिची काहीच किंमत नाही. दोघांची मनं जुळल्यापासून ती त्याच्याकडून खूपच अपेक्षा करायला लागली होती. पण कुबेरची वेगळी भावना होती. तो जास्त घरात नसायचा आणि कुसुम जेव्हा आडमुठेपणा करायची तेव्हासुद्धा तो याच मित्रांसोबत असायचा. सारख्या चावड बाता मारायच्या, टाळ्या द्यायच्या, घाणेरडं बोलायचं आणि टाईमपास करायचा. यात तो वेळ घालवायचा. आणि त्याच्या आयुष्यातली खडानखडा माहिती त्या सगळ्यांना होती. मग सहजासहजी असे मित्र सोडता येत नाहीत ना. त्यात कुबेर थोडा इतरांच्या बुद्धीचा होता. स्वतःची बुद्धी नव्हतीच त्याला, कारण तो रागीट होता आणि कोणी भडकवलं की अशी माणसं लगेच भडकतात, अशा टाईपचा होता तो. इतरांच्या तंत्राने वागणारा होता तो. स्वतःच्या बुद्धीचा थोडा कमी वापर करत होता. शेवटी बोलून चालून असंस्कारी होता तो. विना आईचा वाढला होता, बेलगाम जनावरासारखा, आणि बायकोच्या प्रेमामुळे लगेच त्याच्या स्वभावात फरक पडणार नव्हताच. आणि त्याच्याकडून अशी अपेक्षा करणं सुद्धा चूक होतं, कारण शेवटी ती सवय असते आणि कोणत्याही गोष्टीची सवय लागताना चटकन लागते, पण लवकर जाता जात नाही. मग ती वटवट करत मोठ्यानं म्हणाली, आता लवकर दारच उघडणार नाही, झोपा म्हणावं बाहेर, असं म्हणून तिने त्याचं अंथरूण पांघरून बाहेर फेकलं. आणि ती सगळी बडबड सासू सासऱ्यानं ऐकली. आणि सासू म्हणाली, अगं तो कोणाचं ऐकत नाही, तुझं तरी का ऐकेल? तू लगेच या भ्रमात जाऊ नकोस की गोड बोलला म्हणजे नवरा तुझ्या मुठीत आला, तो कधीच सुधारणार नाही बघ. आणि आता कुसुमचा युगो जागा झाला. तिला वाटलं की आता लाडालाडातच त्याची खोड मोडेल. मग ती तशीच चिमणी चालू ठेवून रात्री झोपली. आणि रात्री खूप उशिरा तमाशा सुटला. तमाशातल्या त्या रंगेल बायका त्यानं पाहिल्या. तो दिसायला देखणा होता, त्यामुळे त्याच्यासमोर येऊन येऊन बायका नाचत होत्या. शिवाय त्याच्या खिशात पैसाही होता मुंबईचा. थोडाफार पैसा त्यानं त्यांच्यावर उधळलासुद्धा. पान खाल्लं, मित्रांना सुद्धा पानं दिली, गुटखा खाल्ला, तंबाखूसुद्धा खाल्ली, जागरण व्हावं म्हणून, झोप उडवण्यासाठी. आणि त्याच्या तोंडाचा खूप वास मारत होता.
दारू आणि बिडी सोडून बाकी सगळं व्यसन तो करायचा आणि त्याला छातीची आणि कमरेची मादक हालचाल करणाऱ्या बायकांमध्ये पुन्हा कुसुम दिसायला लागली. आता कितीही चिकन्या गोऱ्या बायका पाहिल्या तरी जवळ कोण येऊ देतं. शेवटी बायको ती बायकोच. आणि तो फारच मदहोश होऊन तिचा मुका घेण्यासाठी घरी आला. त्यानं दरवाजा ढकलला तर दार बंद होतं. त्यानं खूप हाका मारल्या तिला, पण ती गाढ झोपली होती. तिच्या झोपेचं एक वैशिष्ट्य होतं, एकदा झोपली की झोपली, मग भूकंप झाला तरी तिला समजत नसायचं. सासू उठली आणि म्हणाली, काय झालं? तुझं अंथरूण पांघरून तिने बाहेर टाकलं आहे. दरवाजा उघडणार नाही असं रागात म्हणाले आहे. कालवा करू नकोस, आम्हाला पण झोपू दे. आणि आता कुबेरला राग आला आणि तो दरवाजावर लाथा घालायला लागला अक्षरशः. आणि कुसुम मात्र दिवसभर शेतात जाऊन कंटाळली होती, गाढ झोपली होती आणि खूप उशिरा तिला जाग आली आणि तिने दरवाजा उघडला. तसा तो चिडून आत गेला आणि त्याचा पुरुषी अहंकार खूप दुखावला होता. त्यानं मागचा पुढचा काहीच विचार न करता तिच्या सणसणीत कानाखाली दिली. तसं तिच्या कानातील झुबा वाकडा तिकडा होऊन मोडून पडला. इतकी जोरात त्याची कानाखाली होती आणि कुसुम पडदिशी खाली पडली. तिथेच रडायला लागली. पण आधीसारखा तिने गोंधळ नाही केला, कालवासुद्धा नाही केला किंवा त्याला उलट बोलून शिव्यासुद्धा दिल्या नाहीत. आता ती सोशिक बनायला लागली होती, कारण तिला नवरा म्हणजे काय हे समजायला लागलं होतं. आई सांगत असते ते बरोबरच होतं. कुठलाच नवरा पूर्ण काळ चांगला नसतो किंवा वाईटही नसतो हे तिला पटायला लागलं. मग ती उठली आणि बाहेर निघाली. इतक्यात त्यानं तिचा हात जोरात पकडला, तिला जवळ खेचली. तिच्या हातातल्या बांगड्या फुटून तिच्या मनगटात घुसल्या. खूप रक्त यायला लागलं, पण तिकडे त्यानं लक्ष दिलं नाही आणि तो तिच्या तोंडात तोंड घालण्याचा प्रयत्न करू लागला. आणि आता कुसुमला पुन्हा त्याच्या तोंडाचा, गुटख्याचा, तंबाखूचा वास आला. तो वास तिच्या मेंदूपर्यंत गेला आणि तिलाही त्याची किळस येऊन उलटी आल्यासारखं झालं. त्याला पुन्हा ती दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली आणि आता कुबेरला तर आव्हानच मिळालं तिला हरवण्याचं. तिच्या प्रतिकार करण्यामुळे पुन्हा त्याच्यातलं जनावर जागं होऊ लागलं आणि त्यानं अक्षरशः तिच्या ओठांचे तुकडे काढले. इतक्या जोरात त्यानं तिचा चावा घेतला, तिला खूप दुखलं. तिने त्याच्या छातीवर तिचे हात आपटले आणि त्यानं तिच्या मनगटाला सुद्धा चावा घेतला आणि ती मोठ्यानं ओरडणार इतक्यात त्याने तिचं तोंड दाबून पकडलं आणि पुन्हा हळूच तिच्यावर आला. तिच्या ओठाला, मनगटाला खूप वेदना होत होत्या. रात्रीचे 1-1:30 वाजले होते आणि त्यानं तिला पुन्हा एकदा कुस्करून टाकली आणि ती तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली. मग सकाळ झाली आणि ती तिच्या मनगटाची जखम सासूपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. आता पूर्वीसारखा ज्याच्या त्याच्याजवळ बोभाटा करत नव्हती. या नवरा बायकोच्या गोष्टी होत्या, खाजगी होत्या आणि त्या खाजगीच ठेवायच्या असतात हे तिला समजायला लागलं होतं. मग कुबेर उठला. आज ती त्याला म्हणाली नाही की इथे आंघोळ करा, कारण रात्रीच्या प्रकारामुळे तिचा मूड नव्हता त्याच्याशी बोलण्याचा. तिने तर त्याच्याकडून खूप अपेक्षा केली होती त्याच्या सुधारण्याची, पण आता ती त्याला सोडून जाणार नव्हती माहेरी, कारण ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण तिचा मूड ऑफ झाला होता. मग सासू स्वयंपाक करत होती, ती कपडे धुवत होती आणि तो आंघोळ करून आला. त्यानं तिच्या मनगटाची जखम पाहिली, घरात गेला आणि हळद घेऊन आला आणि म्हणाला, इकडे बघ. ती तशीच गाल फुगवून त्याच्याकडे न बघता म्हणाली, मला कपडे धुवायचे आहेत. तो म्हणाला, आधी इकडे बघ, जखम ओली आहे, हळद लावू दे. आणि तू कपडे धुवू नको, आई धुवेल किंवा बहीण धुवेल. तू पाण्यात हात घालू नको. तरीही ती हात देतच नव्हती. मग तो म्हणाला, आता हात देतेस की सगळे धुतलेले कपडे मातीत टाकू? आता ती थोडी चिडली. काय माणूस आहे की जनावर असं मनातच म्हणाली, पण तोंडातून काही नाही बोलली. मग त्यानं तिचे हात पकडले, जखमेवर हळद लावली आणि ती हळूच म्हणाली, आधी स्वतः जखम द्यायची आणि मग अशी नाटकं करायची, काळजी करण्याची. आणि आता कुबेर थोडा खजील झाला आणि तिला हसवण्यासाठी म्हणाला, तू मला तुझ्या मनानं स्वतःहून मुका केव्हा देशील? ती म्हणाली, जेव्हा तुम्ही तंबाखू खायचं सोडाल तेव्हा. आणि त्यानं तोंड वाकडं केलं.